मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर माझ्या जर फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती द्या. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हे चॅनल हे माझं शेळीपालनाविषयी आहे आणि शेळीपालनाविषयी मी वेगवेगळे सब्जेक्ट किंवा टॉपिक घेऊन येत असतो आणि तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. मित्रांनो, शेळीपालनामध्ये सर्व बाजूनी विचार केला पाहिजे. म्हणजे शेळ्यांचं शेडची जागा, शेडचं व्यवस्थापन, शेळ्यांच्या जाती, शेळ्यांचं व्यवस्थापन, शेळ्यांचे आहार, शेळ्यांचं आरोग्य आणि आपलं स्वतःचं वेळापत्रक, हे सर्व गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात आणि त्या व्यवस्थितपणे आपल्या शेळी फार्मवर राबवणं किंवा आपल्याकडून चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करणं, तर हीच आपल्या यशाची गूढ किल्ली आहे. आपल्याला माहीत आहे की वेगवेगळे टॉपिक घेऊन आपल्याला मी मार्गदर्शन करत असतो. माझा या चॅनलमार्फत हाच उद्देश आहे की चांगले शेळीपालक निर्माण व्हावे आणि चांगल्या प्रकारे प्रॉफिट व्हावं, चांगल्या प्रकारे त्यांना ग्रोथ व्हावी. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्याला शेळीपालनामध्ये जवळजवळ 70% खर्च हा चारा व्यवस्थापनावर होतो आणि चारा व्यवस्थापन चांगलं केलं तर निश्चित आपल्याला त्यांच्या आहाराचा खर्च वाचतो आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन आपल्याला नफा कमवता येतो. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आज आपल्याला मी एक असा टॉपिक घेतो आहे की जमीन मशागत जी आहे, बऱ्याच वेळा बरेच लोक लक्ष देत नाहीत. म्हणजे चारा व्यवस्थापन जर करायचं असेल तर मित्रांनो, आपल्याला मशागत खूप महत्त्वाची आहे, जमिनीची मशागत. तर त्याची लागवड जी म्हणतो आपण, कुठलेही पीक घ्यायचे असेल तर लागवड खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन येतं, मातीचं परीक्षण येतं, पाणी परीक्षण येतं, त्याच्यानंतर त्याचे घटक येतात आणि मग बाकी पिकं कुठली घ्यायची, तर ह्या गोष्टी येतात. तर शेळीपालनामध्ये मित्रांनो, आपल्याला माहिती आहे वेगवेगळे चारा पिकं आहेत. सोयाबीन आहे, त्याच्यानंतर आपण म्हणतो की वेगवेगळे जे झाडेपाला पण आहेत आणि हिरवे चारामध्ये खूप प्रकार आहेत. ज्वारी, बाजरी, तुती, त्याच्यानंतर आपण सर्व ज्या गोष्टी म्हणतो, हरभरा, बरेच पिकं, हिरवी पिकं आहेत. तर ह्या सर्व पिकांना आपल्याला माहिती आहे मित्रांनो की मशागत खूप चांगली लागते. म्हणजे जमीन चांगली असेल तर आपल्याला ही पिकं घेता येतात. आणि आपल्या शेडवर जे आहे, तर शेडच्या जवळ जे आपलं लेंडी खत तयार होतं, जे काही खत तयार होतं, तर मित्रांनो हे पहिला मातीत मिक्स करून घ्या. केमिकल खर्चापेक्षा आपल्याला कधी पण आपल्याला निसर्गाचं जे खत आहे आपण म्हणतो ऑर्गॅनिक, तर ते खत देण्याचा प्रयत्न करा. रासायनिक खताकडे जाऊ नका, कारण रासायनिक घेतलं की तुम्हाला मीठ फुटतं किंवा परत खालावते मित्रांनो. अतिशय म्हणजे तुम्हाला मी एक ठिकाणी नेतो की पहा, तर हे अशा पद्धतीनं मीठ फुटतं. हे बघा, हे दिसतं ना तुम्हाला, हे जे प्रकार आले बघा, हे व्हाईट, हे जे साईडने दिसतं, हे जमिनीची रासायनिक घटक वापरल्यामुळे जमिनीची खूप खराब झाली परिस्थिती. तसं नका करू, रासायनिक खतं नका वापरू. जर चांगले आपल्याला चारा पिकं घ्यायची असतील तर मित्रांनो, आपल्याला शेळीपालनामध्ये आपल्याला माहिती आहे की लेंडी खत घ्या, तुम्ही शेणखत घ्या, कोंबडी खत घ्या, खताचे भरपूर प्रकार आहेत. तर ते खत तुम्ही वापरायचा प्रयत्न करा. खतं व्यवस्थित वापरून चांगली मशागत करा, सपाटीकरण करा किंवा नांगर मारा, सरी पाडा, पाणी व्यवस्थित द्या. ह्या मूलभूत गरजा आहेत मित्रांनो. चारा व्यवस्थापनामध्ये हा प्लॅटफॉर्म महत्त्वाचा आहे. नुसतं शेळीमध्ये शेळ्या आणणं आणि शेडवर बांधणं आणि त्यांना खायला घालणं हा शेळीपालनाचा व्यवस्थापनाचा भाग नाही आहे मित्रांनो. तर आपल्याला मुळापासून गेलं पाहिजे. जर जसं आपण मी माझा एक मटन मार्केटचा पण व्हिडिओ आहे बघा, खूप लोकांनी पाहिला आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. तर काय, आपण शेळीपालन कशासाठी करतो, तर आपल्याला पुढं जी विक्री आहे, मटणाला जी मागणी आहे किंवा जिथं ॲक्च्युली एंड युजर आहे, कन्झ्युमर, तिथंपर्यंत आपल्याला गेलेलं आहे. तर तसंच त्याच पद्धतीनं आपल्याला स्टार्टिंग पोझिशन म्हणजे शेळ्यांना आपल्याला चारा घालायचा आहे, तर त्याचे मेन म्हणजे बेड प्रिपरेशन आहे मित्रांनो. म्हणून मी हा एक टॉपिक घेतलेला आहे की बेड चांगल्या प्रकारे तयार करा.
मी बेड करण्याचे सुद्धा बऱ्याच प्रकार असतात. तर आपल्या जे आपण चारा घेणार आहोत त्याला अनुसरून पिकं घ्या, अनुसरून जमिनीची हे करा, म्हणजे जमिनीचं पूर्णपणे सपाटीकरण आणि त्यांचं नांगर मारणे किंवा सरी पाडणे, तर त्या पद्धतीने करा. मग त्या पिकानुसार त्यांचं दोन पिकातलं डिस्टन्स किंवा 2 सरीमधलं अंतर, हे सर्व बेसिक गोष्टी आहेत. त्या गोष्टी मी डीपमध्ये एवढ्या जात नाही, कारण ह्या सर्व गोष्टी वेगळ्या पिकावर आहेत. तर तेवढं शेतकऱ्यांना तेवढ्या प्रकारे माहिती असतं. तर मला ह्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं आहे की माती परीक्षण करा. बरेच लोक मी पाहतो, शेतकऱ्यांना मी बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो, तुम्ही माती परीक्षण केलं काय? तर माती परीक्षण करा मित्रांनो. वेगवेगळे घटक असतात. आपण कसं आपलं ब्लड चेक केल्यानंतर आपल्याला कुठले कुठले आजार आहेत कळतात किंवा काय व्हेरिएशन आहे हे कळतं, तसं मातीचं पण तुम्ही चेक करा. मातीत काही व्हेरिएशन असेल तर त्या पद्धतीने त्याला पोषक जे लागणार आहेत तर ते द्या तुम्ही, आणि त्याप्रमाणे लागवड करा. म्हणजे नसतं कष्ट नका करू. तर त्याच्यामागे काहीतरी टेक्निकल बेस घ्या मित्रांनो. बरेच जण टेक्निकल बेस घेत नाहीत. पाणी परीक्षण करा. बऱ्याच वेळा पाण्याची हार्डनेस खूप असते, तर त्यामुळं पिकं व्यवस्थित येत नाहीत. तर पाणी परीक्षण पण करून घ्या. तर ह्या बेसिक गरजा आहेत आणि त्या करून घ्या आणि त्याप्रमाणे बेड प्रिपरेशन करा. बघा आता हे किती सुंदर पिकं आलेत बघा. म्हणजे अगदी नजर आपल्याला दीप होईल इतकी चांगली हिरवीगार पिकं आलेली आहेत. का तर हे अशा पद्धतीने त्यांनी मशागत केलेली आहे, चांगल्या प्रकारे खत वापरलं आहे, चांगल्या प्रकारे काळी लुसलुशीत, म्हणजे आपण काय म्हणू त्याला, लोण्यासारखी ही माती आहे मित्रांनो. जर पाणी सोडलं तर ते सहज 4-5 फूट आत खाली लगेच जाईल, एवढं इतकी भुसभुशीत जमीन आहे. अतिशय चांगल्या प्रकारे हा भाग शिरोळ भागामध्ये मी आलेला आहे. अतिशय विकसित भाग केलेला आहे शेतकऱ्यांनी, म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे जमिनी व्यवस्थापन केलेलं आहे आणि बघण्यासारख्या गोष्टी आहेत. तर आपल्या शेडजवळ हे अशा पद्धतीने मित्रांनो करा तुम्ही, आणि चारा चांगल्या प्रकारे निर्माण करा. चारा मेन आहे मित्रांनो शेळी पालनामध्ये. लक्षात घ्या, आपण सकाळ दुपार संध्याकाळ आपण चारा घालत असतो, आणि वर्षभर जर हे नियोजन चांगलं केलं तुम्ही, बेड प्रिपरेशन आणि चारा व्यवस्थापन, तर तुम्हाला तुमच्या शेळीपालनामध्ये तुम्हाला यश निश्चित आहे मित्रांनो. कारण शेळीचं आरोग्य हे आपण सगळं कंट्रोल करू शकतो, शेड व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतो. चारा व्यवस्थापन हा भाग आपल्याला कसा आहे मित्रांनो, त्याला खूप लक्ष द्यावं लागतं, आणि चारातच आपली कॉस्ट जास्त जाते, आणि ती कॉस्ट वाचवायची असेल तर आपल्याला ह्या गोष्टी लक्ष दिलेलं पाहिजेत. तर चांगल्या प्रकारे जमिनीची मशागत करा, आणि अतिशय चांगल्या प्रकारे मित्रांनो बघा, खूप चांगल्या प्रकारे पीक घेतलेलं आहे, आणि अशा पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करा, यश निश्चित आहे. तर मित्रांनो ही छोटीशी माहिती आहे. तर या व्हिडिओमध्ये मला सांगायचं आहे की लक्ष द्या, चारा व्यवस्थापनामध्ये जमिनीकडे लक्ष द्या, चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करा, जेणेकरून तुम्हाला यश येईल. मित्रांनो व्हिडिओची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.